एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस कथेनुसार फार पूर्वी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहील तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्वयंमतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने संकट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे. त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्रजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्वयंमतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता. ह्या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्रजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. सत्रजिताकडील स्वयंमतक मण्यांविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्रजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु सत्रजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्रजिताचा बंधू प्रसेन्न हा स्वयंमतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसन्नेला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो स्वयंमतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन्न स्वयंमतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्रजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसन्नेच्या शोधात निघाला. प्रसन्नेला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसन्न मरून पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्याचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्वयंमतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तिथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चाललेले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थी व्रत निष्ठापूर्वक केले. श्रीगणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्वयंमतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर स्वयंमतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुराच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने स्वयंमतक मणी सत्रजिताला परत दिला. सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात. दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी अवश्य कराव्या.